अखाती देशात युद्ध सुरू आहे आणि त्याचाच फटका जो आहे तो भारताला सुद्धा बसायला लागलेला आहे। भारतात आता सध्याचं पाहायला गेलं तर गॅसचा तुटवडा पाहायला मिळतो। त्यातच वरळी येथे जर पाहायला गेली तर मी आता आहे वरळीच्या नाक्याच्या बाजूला। इथे जे एक चाळ आहे सुरजी वल्लभदास चाळ, या चाळीत अवैधरित्या गॅस हा मोठ्या दरानं बॅकने विकला जात होता आणि याची माहिती जी आहे ती सीधा विभागाचे जे अधिकारी आहेत त्यांना मिळाली आणि त्यांनी घटनास्थळी इथे भेट दिली आणि घटनास्थळी भेट दिल्यानंतर तिथे गॅसचा जो काळाधंदा जो आहे तो सुरू होता। ब्लॅकनी इथे गॅस विकला जात होता आणि गॅसचं भरण्याची प्रक्रिया सुद्धा इथूनच केली जात होती आणि त्याच वेळेला तिथे मात्र एक व्यक्तीला ज्या सीधा वाटप अधिकारी होते त्यांनी ताब्यात घेतला आणि त्याचबरोबर एक टेम्पो जो होता त्या टेम्पोमध्ये हा जो टेम्पो आहे आणि याच टेम्पोने त्याची डिलिव्हरी केली जात होती आणि त्या घटनास्थळी हा टेम्पो सुद्धा तिथं त्यांना भेटलेला आणि मोठ्या प्रमाणात स्टॉक जो होता सिलेंडर गॅसचा तो सुद्धा त्यांना मिळालेला होता। आणि त्याचबरोबर त्यानंतर त्या अधिकाऱ्यांनी त्या जो टेम्पोचा जो ड्रायव्हर होता तो मात्र तिथं त्यांना भेटला नाही। त्याच्यानंतर मालक जो आहे त्याला त्या संदर्भात माहिती देण्यात आलेली आहे आणि एक जो आरोपी आहे त्याला मात्र आता वरळीच्या पोलीस स्टेशनमध्ये देण्यात आलेला आहे आणि गुन्हा जो दाखल करण्याची जी प्रक्रिया आहे ती आता सध्या सुरू आहे। अशा प्रकारे एकीकडे गॅसचा तुटवडा सुरू आहे आणि दुसरीकडे जर पाहायला गेलं तर अशा प्रकारे जो गोरखधंदा हा सुरू आहे। त्याच्यामुळे आता मात्र प्रशासन कशा प्रकारे या गोष्टीचं गांभीर्याने घेणार हे पाहणं आता तितकंच उत्सुकतेचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट आसिफसह मी वैभव घाग, TV9 मराठी, वरळी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।